हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? आज आपण बघणार आहोत पुरणपोळी कशी बनवायची ते. सर्वात प्रथम मी तर हरभऱ्याची डाळ घेतली आहे 1 वाटी. आता ही डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि कुकरला 5 ते 7 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता या डाळीमध्ये 2 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. आता ही डाळ शिजेपर्यंत आपण कणिक मळून घ्यायचं आहे. आता इथे मी 2 वाट्या गव्हाचं कणिक घेतलेलं आहे पुरणपोळीसाठी. आता या कणिकमध्ये मी साधारणतः अर्धा चम्मच मी थोडंसं मीठ टाकून घेते आणि हलक्या हाताने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही. हे बघा मी अशा प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे. आता यावरतून थोडंसं तेल लावून घेऊ आणि 30 मिनिटासाठी हे पीठ असंच ठेवून द्यायचं आहे एका बाउलमध्ये झाकून. यावरतून थोडंसं तेल लावून घेऊ असं. हे झाकून ठेवायचं आहे 30 मिनिटासाठी. त्यानंतर आपण इंद्रायणी तांदळाचा भात लावून घ्यायचा आहे. आता साधारणतः मी तर 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि हे तांदूळ आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे 2 ते 3 पाण्याने आणि नंतर कुकरला 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. इथं 1 चम्मच मी मीठ टाकून घेते. मीडियम गॅसवरच हा भात शिजवून घ्यायचा आहे आपणाला. आता आपली डाळ शिजलेली आहे. गॅस बंद करून घेऊ. हे बघा डाळ शिजली आहे. एकदम अशी मऊ झालेली आहे डाळ. आता ह्या डाळीमधलं पाणी काढून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे पाणी काढून घ्यायचं आहे चाळणीनं. आता हे सर्व डाळीतलं पाणी काढून घेतलेलं आहे मी. हे बघा. आता यामध्ये थोडा गूळ टाकून घ्यायचा आहे आणि विलायची पावडर. आता हे 15 ते 20 मिनटं शिजवून घ्यायचं आहे असं घट्ट. आता हे पुरण 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे मंद आचेवरती आणि 2-2 मिनिटांनी याला सारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून हे पुरण खाली चिटकणार नाही. असं घट्ट शिजवून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे घट्ट पुरण शिजलेलं आहे. आता हे वाटून घ्यायचं आहे आपण. आता हे पुरण वाटून झालेलं आहे. हे बघा अशा प्रकारे सर्व वाटून घेतलेलं आहे मी. आता आमटी कशी करायची बघू आपण. आमटीसाठी लागणारं साहित्य बघू. टोमॅटो, कांदा, लसूण, भाजलेलं खोबरं, कोथिंबीर, कढीपत्ता, मोहरी, जिरं,
मीठ, हळद, लाल तिखट आणि घरकुल मसाला. आता हे लसूण, कांदा, टोमॅटो हे एकत्र भाजून घ्यायचं आहे. आता हे सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे बारीक. तेल, मोहरी, जिरं, कढीपत्ता, वाटून घेतलेली पेस्ट, मीठ, हळद, लाल तिखट. आता हे मसाले सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत. घरकुल मसाला. आता हे पाणी काढलेलं आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही आमटी 5 ते 10 मिनटं शिजवून घ्यायची आहे मंद आचेवरती. आता ही आमटी शिजलेली आहे. गॅस बंद करून घेऊ आणि यावरतून थोडंसं कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आता ही आमटी तयार झालेली आहे. यानंतर आपण पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. आता असा मीडियम साईजचा गोळा घ्यायचा आहे आणि यामध्ये पुरण भरून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे बघा, अशा प्रकारे हलक्या हाताने हे पुरण भरून घ्यायचं आहे. आता इथं थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं कपड्यावरती पण पीठ टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली पोळी चिटकणार नाही खाली. आणि हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची आहे. आता हे पोळीचे कडं आहेत ना, हे जाडसर नाही ठेवायचे आपल्याला, थोडेसे पातळ लाटून घ्यायचे आहेत चौ बाजूने. थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तव्यावरती. आता ही पोळी हलक्या हाताने तव्यावर टाकून घ्यायची आहे. आता हे पलटी करून घ्यायचं आहे असं. यावरतून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे असं. अशा सर्व पोळ्या आपण करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. हे बघा, आपली पोळी तयार झालेली आहे. आता एका डिशमध्ये आपण पोळी काढून घ्यायची आहे. आमटी, आंब्याचा रस आणि इंद्रायणी तांदळाचा भात. हे बघा, आपली पुरणपोळी तयार झालेली आहे. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मजेत राहा. बाय बाय.